मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला। तो मला असं बोलला की भावा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तू मला दे। तर मी त्याला बोललो की विचार भावा। तर तो मला बोलला की भावा, मला सांग की कसं ओळखायचं की एखादी मुलगी ना बेकार आहे, त्या मुलीने ना जास्तीत जास्त मुलांसोबत तिने संबंध ठेवले आहेत, म्हणजे ही गोष्ट ना कशी ओळखायची। तर मी त्याला बोललो की भावा बघ, म्हणजे एखाद्या मुलीने ना किती लोकांसोबत संबंध ठेवले आहेत किंवा ती मुलगी बेकार आहे, म्हणजे ह्याचं उत्तर ना एक्झॅक्टली परफेक्ट हे कुणीच देऊ शकत नाही। पण काही निकष असतात, काही लक्षणं असतात, जे की निकष आणि जी लक्षणं आज मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे त्या निकषांच्या आधारावरती, त्या लक्षणांच्या आधारावरती तुम्ही एखाद्या मुलीला ना जज करू शकता की म्हणजे ती मुलगी ना, म्हणजे जिच्यामध्ये म्हणजे असे निकष आणि अशी म्हणजे लक्षणं ज्या मुलीमध्ये ना तुम्हाला दिसून येतील, तर ती मुलगी ना एक बेकार मुलगी असू शकते, असं म्हणजे तुम्ही एखाद्या मुलीला ना जज करू शकता। सो मित्रांनो, आज ना तेच निकष आणि तेच मित्रांनो लक्षणं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला निकष आहे, जे पहिलं लक्षण आहे, तर ते पहिलं लक्षण, तो पहिला निकष असा आहे मित्रांनो की मित्रांनो कपडे घालण्याची पद्धत। होय मित्रांनो, काय बोललो मी? कपडे घालण्याची पद्धत। आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी ना रोज वारंवार असे कपडे घालत असेल, ज्या कपड्यातून ना म्हणजे ती अंग प्रदर्शन ती करायला बघत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल छोटे छोटे कपडे घालणं, एकदम टाईट कपडे घालणं। आता बघा मित्रांनो, असे कपडे ना म्हणजे मोस्टली ना मुली म्हणजे एखादा फंक्शन असेल, एखादा सण असेल किंवा एखादी पार्टी असेल, म्हणजे असं म्हणजे स्पेशल ओकेजनला असे कपडे घालतात। बट जर एखादी मुलगी ना रोज कायमचं असेच कपडे घालत असेल, म्हणजे त्या कपड्यातून ना ती अंग प्रदर्शन ती करायला बघत असेल, सो अशा मुलीला ना तुम्ही एक म्हणजे बेकार मुलगी असं तिला बोलू शकता। कारण मित्रांनो, म्हणजे एक चांगली मुलगी ना असे कपडे अजिबात घालत नाही, आणि म्हणजे एखादी चांगली मुलगी ना कधीच आपलं अंग प्रदर्शन करायला बघत नाही। सो मित्रांनो, हा जो निकष आहे ना, त्या निकषाच्या आधारावर तुम्ही एखाद्या मुलीला ना बेकार मुलगी असं बोलू शकता। आता त्याच्यानंतर जो दुसरा निकष आहे, जे दुसरं लक्षण आहे, तर ते दुसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बोलण्याची पद्धत। होय मित्रांनो, काय बोललो मी? बोलण्याची पद्धत। आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी ना म्हणजे बोलता बोलता म्हणजे एकदम बेकार भाषेमध्ये जर बोलत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल बोलता बोलता शिव्या देणं, बोलता बोलता डबल मिनिंग, म्हणजे मित्रांनो असं म्हणजे बोलणं की म्हणजे ज्या बोलण्याचा अर्थ ना म्हणजे काहीतरी वेगळा असतो, म्हणजे मित्रांनो डबल मिनिंग कम्युनिकेशन तुम्हाला माहीत असेलच। सो असं डबल मिनिंग बोलता बोलता बोलणं, म्हणजे थोडंसं म्हणजे घाणेरडे जोक बोलता बोलता मारणं, असं म्हणजे एखाद्या मुलीच्या बोलण्याच्या पद्धतीवरून पण तुम्ही असं बोलू शकता की ती मुलगी ना एक बेकार मुलगी असू शकते। कारण मित्रांनो, एक चांगली मुलगी ना कधीच अशा प्रकारची बोलणी अजिबात करत नाही। सो मित्रांनो, हा पण निकष ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो तिसरा निकष आहे, जे तिसरं लक्षण आहे, सो ते तिसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो विनाकारण ना जास्तीत जास्त मुलांशी संबंध ठेवणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? विनाकारण ना जास्तीत जास्त मुलांशी संबंध ठेवणं। आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी ना विनाकारण म्हणजे मित्रांनो कारण नसताना पण जास्तीत जास्त मुलांशी
मुलीशी जर संबंध ठेवत असेल म्हणजे मित्रांनो त्या मुलीची ना मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त असतील आणि ती म्हणजे मुलगी ना मुलांच्या ग्रुपमध्ये जास्त राहत असेल म्हणजे ती मुलगी ना मुलांसोबत कुठे कुठे पिकनिकला पण जात असेल म्हणजे तिच्या घरामध्ये ना म्हणजे नवीन नवीन मुलं म्हणजे अशी म्हणजे रोज म्हणजे येत जात असतील तरी पण मित्रांनो तुम्ही समजू शकता की ती मुलगी ना एक बेकार मुलगी ती असू शकते. कारण मित्रांनो एक चांगली मुलगी ना कधीच असं जास्तीत जास्त मुलांसोबत ना संबंध ठेवत नाही. म्हणजे मित्रांनो असं मी तरी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः बघतलंय मित्रांनो. तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे आता जी मी तुम्हाला निकष जी लक्षणं तुम्हाला सांगितली तर तुम्ही असं समजू नका की म्हणजे एखाद्या मुलीमध्ये अशी लक्षणं आहेत असे निकष आहेत सो ती मुलगी ना एकदम बेकार आहे. त्या मुलीने जास्तीत जास्त मुलांसोबत तिने संबंध ठेवले असतील असं तुम्ही 100% ना असं तुम्ही बोलू नका. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की आजकालच्या जमान्यामध्ये ना अशा पण मुली तुम्हाला दिसून येतील ज्या मुलींना दिसायला तुम्हाला एकदम साध्या भोळ्या एकदम संस्कारी वाटतील पण त्या मुलींना आतून बेकार असतात. म्हणजे मित्रांनो सांगायचा अर्थ असा आहे की म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये ना एखाद्या मुलीला ओळखणं हे खूप जास्त कठीण असतं. म्हणजे मित्रांनो आपण फक्त निकषांवरती म्हणजे आपण अंदाजा लावू शकतो की म्हणजे ही मुलगी ना बेकार आहे किंवा चांगली आहे पण ते अंदाजा असतो फिक्स नसतं मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.